देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रीदेवी महात्म्यम अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री अंबिकाये नमः. श्री पार्वती अंगभूते अखिल जगासी सुखदाते भावे नमन करीतो तूते. पुढे ग्रंथ चालवावया. पूर्वाध्यायाचे अंती चरित्र महिमा वर्णिला निगुती तैसीची जाण फळश्रुती देवीने स्वमुखे कथियेली. आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते सज्जन, जेणे करुणी अंतःकरण सुखावे अपूर्व लाभे जेवी. मेधा म्हणे सुरथा लागून हे देवी महात्म्य केले कथन. या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की जी या जगाते करी धारण भगवती विष्णू माया जाण. जिने ज्ञान केले उत्पन्न अज्ञानही निर्मियेले. तू आणि हा वैश्य जाण तैसेची अन्य विवेकी जन. तिने मोहिले म्हणून मोहाते तुम्ही पावला. अन्य जे का सकळ जन मायेने मोहिले संपूर्ण त्या माये ते तुम्ही शरण जावे परमेश्वरी. ती सारादिता केवळ नरासी देत असे स्वर्ग फळ भोग मोक्षा ते तत्काळ देत असे जगदंबा. मार्कंडेय म्हणे शिष्यासी मेधा ऐसे बोलिला नृपासी ऐकोनी त्याची या वचनासी. काय करिता जाहला ममत्व आणि राज्यहरण तेने वैराग्य पावला जाण. मग ऋषी ते करुणी नमन तपा कारणे निघाला. तैसाची तो वैश्य जाण ऋषी लागी करून नमन तोही वैराग्या ते पाहून तपा कारणे निघाला. अंबेच्या दर्शना लागुनी रम्य नदी पुली न पाहुनी राहते जाहले तये स्थानी तप करीत तेधवा. तो वैश्य आणि नृपती देवी सुक्ताचा जप करीती दोघे वाळवंटी निश्चिती आराधिते जाहले. देवीची प्रतिमा महिमयी करोनी आराधिली त्याही पूजे ते करीते जाहले पाही. पुष्प धूपाग्नी तर्पणे आणोनिया पुष्पे अमूप लावूनिया धूप दीप फळ नैवेद्य अर्पुनी जप करीते जाहले भावेसी. दोघे राहुनी निराहार अल्पाहारी राखिले शरीर देवीचे ठाई मन एकाग्र नियमाते धरिते जाहले. निज गात्राचे काढून रक्त देते जाहले बली निश्चित. ऐसे 3 वर्षे पर्यंत आराधिती देवीसी. मग 3 वर्षानंतर देवी संतुष्ट झाली त्यांवर स्वरूप धरुनी साकार प्रत्यक्ष बोलती जाहली. दोघांशी बोलली जगन्माता जे मागणे ते मागा आता इच्छिले पावाल तत्वता मज पासोनी सर्वही. हे नृपा हे वैश्या जाणत संतुष्ट झाले तुम्हा लागून आता मागाल ते दिन वरे तुम्हासी निर्धारे. मार्कंडेय म्हणे नृपनंदन मागता जाहला देवी लागून माझे राज्य मज अर्पण याची जन्मी करावे. मज कारणे द्यावे बळ मारीन शत्रूंसी तत्काळ. तैसेची त्यांचे सैन्य सकळ निर्दाळीन क्षणार्धे. आणि अन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही. कोटी कल्प गेली या पाही राज्य माझे न जावे. सर्वही हा ब्रह्मांड गोळ नाश पाविल या सकळ माझे राज्य अक्षयी अढळ कधी काळी न जावे. म्या अमर असावे निश्चिती माझी कधी न भंगावी स्मृती. जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी. त्यानंतर वैश्य बोलिला वैराग्य जाहले तयाला. ज्ञाना ते मागता जाहला देवी कारणे ते काळी. संगरहित द्यावे ज्ञान माझे मी न नसावे भान. पुन्हा जन्म मरण ब्रह्म निर्गुण व्हावे म्या. ऐकोनी दोघांची या बोला देवी बोलली नृपाला. स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चय. सकळ शत्रू ते मारून राज्य पावसी अखंड जाण. सर्व सुखा ते पाहून सार्वभौम होशील. पुढे पाहुनी मृत्यू उत्तम सूर्यापासून पावसी जन्म. सावर्णी मनू होईल नाम राजा होशील अक्षयी. वैश्य वर्या मजपासून तुवा वांछीला वरपूर्ण. त्या श्रेष्ठ ज्ञाना ते मी देईन होईल ज्ञान तुझ लागी. अहंकार ममत्व जाण तुझे होईल तुझे जाईल निरसून. समाधी लागून ब्रह्मपूर्ण जीवन मुक्त होशील तू. मार्कंडेय म्हणे शिष्यासी जे जे इच्छिले त्यांनी मानसी तदनुसार वर दोघांसी देती झाली जगदंबा. भक्ती करुणी दोघे स्तविती तव गुप्त झाली भगवती. दोघे पावनी वरांप्रती धन्य होते झाले. असो या प्रकारे सत्वर पावनी देवीपासून वर सर्व क्षत्रियांमध्ये थोर सुरथ राजा जाहला. तो होऊन या सार्वभौम सुख भोगिले अनुपम. मग गती पाऊन उत्तम सूर्यपुत्र जाहला. सूर्यापासून पावला जन्म सावर्णी मनू जाहले नाम. सर्व मन्वंतरात परम अष्टम होता जाहला. पंचभूते लय पावती तेव्हा तद्रूप होय नृपती. मागुती जाहलिया भूतस्थिती मनू होईल 8वा. 13 अध्यायापर्यंत देवी चरित्र परमाद्भुत. मार्कंडेय शिष्यासी निश्चित अत्यादरे निवेदिले. हेची नैमिषारण्यी सुते निवेदिले. शौनकादिका ते
जे का तुम्ही पुसिले माते ते हे तुम्हा निरूपिले. असो या प्रकारे करून दिधले सुरथासी वरप्रदान आणि समाधी वैश्या लागून वरप्रदान अर्पिले. देवीच्या प्रसादे करून दोघे झाले धन्य जाण. पुढली अध्याय निरूपण प्राधानिक रहस्य असे ते. याचे करिता श्रवण पठण सर्व संकटे जाती निरसून उत्तम ज्ञान प्राप्ती पूर्ण होय येणे करुणी. सर्व संपदांची प्राप्ती सकळ पीडा नाश करती. सकळ पीडा नाश पावती अंती बरवी पाऊन गती. स्वानंदी निमग्न राहे तो ऐसे चरित्र सुरस गहन तैसेची अपूर्व याचे श्रवण पदाचा अर्थ जाण. या अध्यायी निरूपिला जैसे व्यासे कथन केले आणि देवीने बोलविले तैसेची येथे वर्णी येले संशय नाही सर्वथा. त्या श्रीदेवी कारणे नमन आमुचे असो भक्ती करून वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण शरण भावे जगदंबे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने सुरथ वैश्य यौर्वर प्रदानम नाम त्रयोदशाध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद् भवेत् तत् सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः.